पदवीधर मतदारसंघाचे आमदार आमचे दुसरे बंधू माननीय धीरज भाऊ लिंगाडे, उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय विजयजी अंभोरे साहेब आणि या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून माझं बळ खूप 10 पटींनी वाढवलेलं आहे आणि म्हणून सगळ्यांचे मनापासून आभार। मुनीर नियाजी म्हणून एक शायर आहेत, ते शायर म्हणतात की शहर का तब्दील होना शाद रहना और उदास रौनकें जितनी यहाँ है औरतों के दम से है। म्हणजे जितकं काही सुंदर दिसतंय, जेवढा काही सगळं उजळलेलं दिसतंय ती सगळं नाही आणि महिलांमुळे तुमचं शहर असेल, तुमचं गाव असेल, हे सगळं उजळून निघालेलं आहे। ताकद, इतकं पावित्र्य आणि इतकं बळ आपल्या महिलांमध्ये आहे आणि हे बळ आपल्याला ओळखून देण्याचं काम, त्या बळाची, आपल्या ताकदीची, आपल्या आत्मभानाची, आपल्या स्वाभिमानाची आपल्याला ओळख मिळवून देण्याचं काम या महान महिलांनी केलंय, ज्यांची मी सुरुवातीला नावं घेतली। कर्तबगार स्त्री म्हणून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा त्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, त्यांचं नाव घ्यावं लागेल। छत्रपती शिवराय असतील किंवा शहाजीराजे असतील, त्या ठिकाणी राज्याचा सगळा मुलकी कारभार सांभाळण्याचं काम हे जिजाऊंनी दरवेळी केलं आणि म्हणून हे स्वराज्य इतक्या चांगल्या पद्धतीने उभं राहिलेलं आपल्याला नंतरच्या काळामध्ये दिसतं। महाराणी ताराराणींनी छत्रपती संभाजीराजांच्या पश्चात, राजाराम महाराजांच्या त्या पत्नी छत्रपती संभाजीराजांच्या पश्चात हे राज्य त्यांनी वाचवलं आणि शेवटपर्यंत औरंगजेबाला शेवटी या मातीमध्ये गाडून घ्यावं लागलं, परंतु पण त्याला त्या ठिकाणी मराठ्यांचं राज्य मिळवता आलं नाही। हे कोणामुळे झालं असेल तर हे केवळ शक्य झालं महाराणी ताराराणीमुळे आणि म्हणून कवी गोविंद म्हणतात की दिल्ली झाली निर्माणी, दिल्ली शहरचे गेले पाणी, रामराणी भद्रकाली, रामराणी ताराराणी भद्रकाली कोपली, रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रलयाची वेळ आली, मुघल हो सांभाळा। या शब्दामध्ये महाराणी ताराराणींच्या कार्यकर्तृत्वाचं कौतुक त्या ठिकाणी कवी गोविंद यांनी केलेलं आहे। आमची तिसरी महानायिका अहिल्याबाई होळकर, पतीच्या निधनानंतर 29 वर्ष अतिशय सक्षमपणे जिने राज्यकारभार सांभाळला, महानायिका अहिल्याबाई होळकर। 1766 ते 1795 या काळामध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारणी महाराणी म्हणून भारतातल्या हे गौरवलं जातं। केवळ एवढंच नाही तर इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी त्यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ आणि मार्गारेट ही पदवी दिली। याचा अर्थ कॅथरीन द ग्रेट म्हणजे रशियाची राणी, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी अहिल्यादेवी होळकरांची तुलना ही या लेखकाने केली। सावित्रीबाई फुले जर नसत्या, त्यांनी जर शिक्षणाची दारं उघडी केली नसती तर आज मी असेल किंवा आपण कोणीही या ठिकाणी इतक्या ताठ मानेनं बसू शकलो नसतो। सावित्रीबाई फुलेंनी दगडगोट्यांचा शिनाचा मारा सहन केला आणि आम्हाला विद्येचं महत्त्व समजून सांगितलं की विद्या धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, त्याचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानती जन। हा विचार आम्हाला सावित्रीबाईंनी दिला। सावित्रीबाईंच्या सहकारी पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा, ज्यांनी आधुनिक भारतातील ज्यांना पहिल्या मुस्लिम शिक्षिका म्हणून गौरवलं जातं, त्या शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षिका या शेख फातिमा बी यांनी सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून शिक्षणदानाचं काम केलं आणि म्हणून आज मुस्लिम समाजामधल्या महिला असतील किंवा आपणही इतर महिला असू, या त्या ठिकाणी बरोबरीने शिक्षण घेऊ शकलो आणि उभ्या राहू शकलो। दुसरं नाव मुक्ता साळवे। मुक्ता साळवे सावित्रीबाईंच्या विद्यार्थिनी, ज्यांनी एक निबंध लिहिला आणि त्या निबंधाला नाव होतं मान महाराच्या दुःखाविषयी निबंध आणि हा निबंध सगळीकडे त्यावेळी प्रकाशित झाला। या निबंधाच्या माध्यमातून दलित बांधवांचं दुःख आणि धर्माची चिकित्सा ही अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने, लोकांच्या मनाला भिडेल अशा पद्धतीने आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने यांनी मांडली। या सावित्रीबाईच्या आदर्श विद्यार्थिनी मुक्ता साळवे। ताराबाई शिंदे, ज्यांचं माहेर आहे बुलढाणा आणि ज्या पहिल्या स्त्रीवादी लेखिका, 1882 साली स्त्री पुरुष नावाने ग्रंथ लिहिणाऱ्या या ताराबाई शिंदे, ज्यांनी आपल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलंय की रोज पुरुषांचे साहस, धाडस व दगाबाजीची नित्य नवी भयंकर उदाहरणे समोर येत असतानाही तिकडे कोणीच लक्ष न देता स्त्रियांवरच सर्व दोषाची गोणी लागतात, हे पाहून स्त्री जागत्या अभिमानाने माझे मन खळबळून तळतळून गेले। त्यामुळे मला निर्भीड होऊन असे खडखडीत लिहिल्या वाचून राहावे। 1882 साली
लिहिणारी एक स्त्रीवादी लेखिका जी आमच्या बुलढाण्याची आहे ती म्हणजे ताराबाई शिंदे. माता रमाबाई ह्या कणखर होत्या, त्यागमूर्ती होत्याच, पण त्या मनाने कणखर होत्या, खंबीर होत्या आणि म्हणून त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशामध्ये शिकायला जाण्यासाठी रोखलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवळजवळ 9 वर्ष परदेशात शिक्षण घेत होते. त्यावेळी सगळं घर, कुटुंब आणि समाजसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचं काम माता रमाईंनी केलं आणि म्हणून त्यांच्या कार्याची जाणीव असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान या त्यांच्या ग्रंथाचं अर्पण पत्रिका जी आहे ती त्यांनी त्यांच्या प्रिय पत्नी रामोना म्हणजे माता रमाईंना समर्पित केलेली आहे. हे सगळं यासाठी सांगते की ह्या सगळ्या महान महिलांचा वारसा आपल्याला सगळ्यांना लाभलेला आहे. संत तुकडोजी महाराज म्हणतात की स्त्रियेसारखी मोहिनी नाही, स्त्रियेसारखी मोहिनी नाही, स्त्रियेसारखी वैरागिनी नाही, स्त्रियेसारखी मुलायम नाही आणि कठोर रणचंडी. स्त्री मोहिनी आहे, स्त्री वैरागिनी आहे, स्त्री मुलायम पण आहे, पण हेही विसरू नका की स्त्री कठोर रणचंडिका पण आहे. जशी जशी वेळ येते तसं तसं ती रूप धारण करते. आणि या महिलांनी जी लढाई आपल्यासाठी लढलेली आहे त्यामुळे आपण सगळ्या जणी आज या ठिकाणी इतक्या ताठ मानेने येऊन बसू शकतो. आज आपण सगळ्याजणी सगळ्या दृष्टीने सक्षम आहोत असं मी म्हणणार नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये, आजच्या काळामध्ये आपल्याला सगळ्याच दृष्टीने सक्षम होणं गरजेचं आहे. ज्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे आर्थिक सक्षमता, आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वावलंबन. आणि हे आर्थिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वावलंबन, आर्थिक सक्षमता आल्याशिवाय आपण महिला पूर्णपणे सक्षम होणार नाही आणि आपली प्रगतीही होणार नाही. आणि जर कुठल्याही समाजाची, कुठल्याही देशाची, कुठल्याही गावाची, शहराची प्रगती तुम्हाला मोजायची असेल तर ती कशी मोजली पाहिजे ते मोजमाप हे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आय मेजर द प्रोग्रेस ऑफ अ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच वुमेन हॅव अचीव्ड. कशी आहे त्यानुसार मी त्या समाजाची प्रगती मोजतो. प्रगतीचं हे मोजमाप, सामाजिक प्रगतीचं मोजमाप आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय ते म्हणजे ज्या समाजातल्या महिला प्रगत असतात, ज्या समाजातल्या महिला शिक्षित असतात तो समाजही प्रगती करतो. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्व दृष्टीने सक्षम होत असताना, सर्व दृष्टीने स्वावलंबी होत असताना आर्थिक साक्षरता, आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वावलंबन सुद्धा त्या ठिकाणी करायचं आहे. जगभरातील जर विकसित देशांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की तिथल्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांमध्ये स्त्रियांचा सहभाग आहे, तिथल्या आर्थिक निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग आहे. आणि म्हणून ते जे देश आहेत, जे विकसित आहेत ते देश आज आपल्याला विकासाच्या वाटेवर दिसतात. साधी तुलना जर केली आपल्या देशामध्ये सुद्धा तर दक्षिणेकडची राज्य पाहिली आणि उत्तरेकडची राज्य पाहिली तर आपल्या लक्षात येईल की दक्षिणेकडची राज्य हे उत्तरेकडील राज्यांच्या तुलनेने अधिक प्रगत आहे. त्याला कारण काय? त्याला कारण म्हणजे त्या राज्यांमधल्या स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण हे अधिक आहे आणि ह्या महिला नोकरी आणि व्यवसायामध्ये त्यामध्ये सहभागी आहेत. आणि म्हणून दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये आपल्याला साक्षरता असेल, स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेमधला सहभाग असेल हा चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येतो. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या एका अभ्यासानुसार जर संधी दिल्या गेल्या तर विषमता जी आहे, सामाजिक विषमता आणि आर्थिक विषमता ही कमी होण्यासाठी मदत होते. एक सर्वे आपल्याला असं सांगतोय की आपल्याला महिलांना आर्थिक आणि सामाजिक बाबींमध्ये त्या ठिकाणी निर्णय प्रक्रियांमध्ये संधी द्याव्या लागतील. ह्या जर संधी आपण दिल्या नाही तर आपल्याला अपेक्षित असलेली समानता, आपल्याला अपेक्षित असलेली आर्थिक समानता ही सुद्धा त्या ठिकाणी येणार नाही. आर्थिक वैविध्य जर वाढवायचं असेल, आर्थिक उत्पन्नामधली समानता वाढवायची असेल आणि महिलांचं आणि पर्यायाने आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं जर आपल्याला त्या ठिकाणी प्रगती वाढवायची असेल, त्यांच्यामधलं मनोबल वाढवायचं असेल, त्यांना जर त्या ठिकाणी प्रगत करायचं असेल तर आपल्याला आर्थिक स्वावलंबनाशिवाय, आर्थिक स्वातंत्र्याशिवाय आणि महिलांचा आर्थिक निर्णय प्रक्रियेतही सहभाग घेतल्याशिवाय पर्याय नाही असं मला या ठिकाणी वाटतं. आणि हा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे चित्र येणाऱ्या काळामध्ये जर बदलायचं असेल तर आपल्याला त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. हे डोक्यात ठेवून आम्ही 2017-18 मध्ये दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट
फेडरेशनची स्थापना केली आणि 2017-18 पासून दिशा बचत गट फेडरेशनचं हे काम जिल्हाभरामध्ये आम्ही सुरू केलेलं आहे। आज मला आनंद वाटतो आपल्या सगळ्यांना सांगण्यासाठी की या बचत गटांच्या चळवळीच्या माध्यमातून, स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनला आजच्या घडीला जिल्हाभरातले 1,500च्या वर बचत गट हे जुळलेले आहेत आणि या महिला बचत गटांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रगती केलेली आहे। मी 100% दावा करणार नाही की आमचे हे सगळेच बचत गट किंवा या सगळ्याच महिला 100% आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यात किंवा स्वावलंबी झाल्यात असा दावा मी करणार नाही, परंतु नक्कीच या महिलांच्या आर्थिक साक्षरतेच्या दिशेने, आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने आम्ही एक पाऊल टाकण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत, हे मला या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं। आम्ही दिशा बचत गट फेडरेशनची टॅगलाईन ठेवलेली आहे, जिंकूया 10 दिशा। जिंकूया 10 दिशा म्हणजे 10 दिशा म्हणजे पूर्ण 10 दिशांमध्ये आम्हाला जायचंय असं मी म्हणत नाही, परंतु जी काही वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आहेत, मग ती सामाजिक असतील, राजकीय असतील, आर्थिक असतील, कौटुंबिक असतील, 10 दिशांना विखुरलेले हे जेवढे काही विषय असतील, या सगळ्याच विषयांमध्ये दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनला संलग्न असलेल्या आमच्या या महिला नक्कीच त्या ठिकाणी सगळ्याच विषयांमध्ये पारंगत होतील, या सगळ्याच विषयांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील असा आमचा प्रयत्न आहे। आणि त्या दृष्टीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास करील ऐसे शिक्षण खास, जरी दिले जाईल त्यास तरीच भावी जग पालटे। या राष्ट्रसंत तुकडोजी शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी होणाऱ्या विविध कार्यशाळांच्या माध्यमातून करून त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं काम, काहीतरी चांगल्या 2 गोष्टी त्यांच्या आयुष्यात बदल घडवून त्यांना चांगल्या 2 गोष्टी शिकवण्याचं काम दिशा बचत गट फेडरेशन हे करतं आहे। त्यामध्ये आम्ही निश्चितपणे यशस्वी होतो आहोत आणि हे सगळं करत असताना महिलांच्या अंगी जे गुण आहेत, त्यांच्या अंगी जे कौशल्य आहे, त्याला कशा पद्धतीने वाढवता येईल, त्याला वृद्धिंगत करता येईल याचा सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे। या ठिकाणी बसलेल्या तुम्ही हजारो महिला, तुमच्यामध्ये प्रत्येकीमध्ये काहीतरी चांगला गुण आहे। कोणीतरी चांगलं गाणं गातं, कोणाला तरी चांगलं भजनी मंडळ एखाद्या महिलेचं आहे, कोणाच्या हातचा स्वयंपाक चांगलीने त्या ठिकाणी शेतात काम करते, एखादी महिला खूप चांगली उद्योजक आहे, एखादी चांगली शिक्षिका आहे, एखादी डॉक्टर आहे। मला माहिती आहे तुम्ही इथं बसलेले प्रत्येक जणीमध्ये काहीतरी चांगला गुण आहे आणि म्हणून तुमच्यातला तो चांगला गुण ओळखून त्यामध्ये त्या गुणावर 100% काम करण्याचा जर आपण प्रयत्न केला, आपल्यातलं जे चांगलं आहे, सुंदर आहे, ते अधिकाधिक पारखण्याचा आणि त्याला अधिकाधिक वृद्धिंगत करण्याचा जर प्रयत्न केला तर जग जिंकण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे, फक्त ते आपल्याला ओळखावं लागेल। एक शायर आहेत मजाज लखनवी म्हणून, ते म्हणतात की तेरे माथे पे ये आंचल बहुत खूब है लेकिन, तेरे माथे पे ये आंचल बहुत खूब है लेकिन तू इस आंचल का एक परचम बना लेती तो अच्छा था। याचा अर्थ असा आहे की तुझ्या डोक्यावर तू पदर घेतलाय तो चांगलाच आहे, पण त्याचा जर तू क्रांतीचा झेंडा बनवला तर खूप चांगलं होईल आणि हा क्रांतीचा झेंडा, हा बदलाचा क्रांतीचा झेंडा आपल्या सगळ्यांना आता बनवायचा आहे, मिरवायचा आहे अभिमानाने आणि स्वाभिमानाने। महिला घरांमध्ये आपल्या सगळ्या महिलांना हे आपल्याला आत्मभान दिलंय आणि आपल्याला आत्मभानाच्या सोबतच आत्मसन्मानही दिलेला आहे। आमची बचत गटाची महिला साहेब ती 50 रुपये बचत करते, 100 रुपये बचत करते, म्हणायला महिन्याला तुम्ही 50-100 रुपये बचत करता, फार मोठी ती बचत नाही, परंतु महिनोन महिने 50-100 रुपये बचत केल्यानंतर तिच्याकडे जे काही 10,000 20,000 जे काही जमापुंजी होते ना, त्याच्यामुळे तिच्या अंगी खूप बळ राहतं। मग एखादीचा नवरा घरी दारू पिऊन जर आला आणि तिला म्हणलं चल वय घरी, तर ती त्याला सुनावते की घर माझं आहे, तू घराबाहेर आहे। ही हिंमत, ही ताकद तिच्यामध्ये कुठून आली? त्या बचत गटाच्या चळवळीनं दिली। आज तिच्या मुलाची शाळेची फी भरायला जर पैसे नसतील तर बचत गटाच्या त्या बचतीतून ती आमची बाई त्या मुलाचे शाळेचे फीचे पैसे सुद्धा भरते। तिच्या नवऱ्याला जर अडचण आली कुठे, त्याला जर काम पडलं तर त्याला सुद्धा 10-20 हजार रुपये देण्याची धमक आज आमच्या शेतमजुरी करणाऱ्या बचत गटाच्या बाईमध्ये आहे। आणि हे बचतीचं महत्त्व, हे आर्थिक स्वावलंबनाचं महत्त्व, आर्थिक स्वातंत्र्याचं महत्त्व आपण या महिलांना दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून सांगतो आहोत। आमच्या महिला हे सगळं मूलमंत्र घेऊन पुढे चाललेल्या आहेत आणि तुम्ही सगळ्या महिला ह्या माझ्या सोबत आहात, माझ्या पाठीशी आहात आणि दिशा बचत गट फेडरेशनचा एक परिवार म्हणून आपण जेव्हा काम करतोय तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या प्रत्येक अडचणीमध्ये, प्रत्येक सुखदुःखामध्ये कुटुंबातली एक सदस्य म्हणून मी सातत्याने तुमच्या सोबत आहे।
आहे. आमच्या ताई संचलन करणाऱ्या शिप्राताई यांनी आधीच सांगितलं की या सत्याची कास धरतात, तर ते बरोबर आहे. सत्याची कास मी धरतच आहे. आणि मला असं वाटतं की इथे बसलेली प्रत्येक महिला, मंचावरची असेल किंवा मंचा खालची असेल, प्रत्येकीच्या मनामध्ये हा विश्वास आहे की आपल्याला खरं तेच पटतं. कोणतीही बाई म्हणेल की नाही मी खऱ्याच्या सोबत आहे, खोटं मला पटत नाही. याचा अर्थ असं नाही की पुरुषांना आम्ही नावं ठेवतोय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचाच एक अभंग आहे, स्त्रीलाच भक्ती स्त्रीलाच ज्ञान, तिलाच संयम शहाणपण, तिच्यानेच हलती वाटे संपूर्ण संसार चक्रे, म्हणजे पुरुषाचे काहीच नाही, ऐसे म्हणणे नव्हे काही, सहज समाजाची रचनाची विशद करून सांगितली. ही सहज रचना आहे समाजाची की स्त्रीच्या अंगी काही गुण जास्त आहेत, फक्त ते सगळ्यांनी मोठेपणानं मान्य करावे, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी दुसरं काहीच नाही. एवढंच सांगते की आपण सगळ्याजणी या बचत गट प्रदर्शनीच्या उद्घाटन समारंभाला मोठ्या संख्येनं उपस्थित झालात. तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. सगळ्याजणी खूप मोठ्या लांबून सगळ्याजणी आलेल्या आहेत, जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामधून. मग त्या ठिकाणी लोणार असेल, मलकापूर असेल, सिंदखेड राजा असेल, देऊळगाव राजा असेल, मेहकर असेल, नांदुरा असेल, मोताळा असेल, बुलढाणा, शेगाव, खामगाव, या सगळ्याच तालुक्यांमधून आज आमच्या महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. या 13ही तालुक्यामधून जिल्हाभरातून उपस्थित झालेल्या सगळ्याच माझ्या माता भगिनींचं, महिलांचं मी या ठिकाणी दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या वतीने पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आणि शेवटी एवढंच सांगते की औरत हूँ मगर सूरत एक कौसार खड़ी हूँ, औरत हूँ मगर सूरत एक कौसार खड़ी हूँ, एक सच के तहफ़्फ़ुज़ के लिए सबसे लड़ी हूँ, एक सच के तहफ़्फ़ुज़ के लिए सबसे लड़ी हूँ. मी वादळासारखी सत्यासाठी कायम लढत राहील, झगडत राहील, एवढंच या ठिकाणी सांगते. आपल्या सगळ्यांचे, मान्यवरांचे आणि उपस्थित झालेल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. अलौकिक वक्तृत्वाच्या धनी असलेल्या आमच्या ज्येष्ठ भगिनी आदरणीय जयश्रीताई यांचं हे दमदार भाषणानंतर खरं तर मान्यवर मंडळींना सांगावंसं वाटतं की या कार्यक्रमाला महिलांचा ओघ एवढा वाढत आहे की 2-2 वेळा मॅटॅडोर खुर्च्या घेऊन येतच आहे, तरी महिला भगिनींचा येण्याचा ओघ संपत नाही. तेवढे चेअर या ठिकाणी कमी पडत आहे. त्यामुळे माझे शब्दही आता तुम्हा सगळ्यांचं कौतुक आणि ताईच्या कार्यकर्तृत्वाचं कौतुक करण्याकरिता कमी पडतील की काय असा प्रश्न निर्माण झाला. पण ताई संत जनाबाई मंडळी म्हणून गेल्या होत्या की डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेईन टाळ खांद्यावरी दिना, आता माझं मना कोण करी, आता माझं मना कोण करी. इतकं डोईचा पदर खांद्यावरती घेऊन पण तुम्ही सगळ्याजणी एकच त्या पालखीचे भोई होऊन आल्या की मला आर्थिकरित्या स्वावलंबी होण्याची जी पालखी ताईंनी उचलली त्या पालखीचं मलाही भोई व्हायचं. आणि असं म्हणतात की मादा पुरुष बलशाली है, मादा पुरुष बलशाली है मगर जीती हमेशा नारी है. तुम्ही नाराज नका होऊ बरं. माना पुरुष बलशाली है मगर जीती हमेशा ही नारी है, सावरिया के 56 भोग पर एक तुलसी ही तो भारी है, सावरिया के 56 भोग पर एक तुलसी ही तो भारी है.